आरक्षण बचाव ही मागणी करत मंडल आयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त सुशीलाताई मोराळे आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत। ओबीसीचं आरक्षण बचाव हे टॅगलाईन धरून तुम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरलायत। नेमकी काय मागणी? आमची मागणी आहे की आम्हाला जे मिळालं होतं या देशातल्या 3743 जाती त्यावेळेस गृहीत धरून, तर ते आम्हाला फक्त 2च मागण्या मंजूर झाल्या होत्या त्यावेळेस 1990ला। एक मागणी होती शैक्षणिक आरक्षण आमचं, आणि दुसरी आमची मागणी पूर्ण झाली होती 27% आरक्षण नोकऱ्यामध्ये आम्हाला मिळालं होतं। न लागू झालेला जो मंडल आयोग आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यात अनेक मागण्या आहेत आमच्या। त्या मागण्या सांगायला माझ्याजवळ इथं वेळ नाही आहे, परंतु त्यातली प्रमुख मागणी जी आहे की मंडल आयोग असं म्हटला होता की ह्या देशातल्या ज्या मायक्रो जाती आहेत ओबीसीतल्या, कुंभार असेल, सुतार असेल, लव्हार असेल, पांगोळ असेल, तिरुमले असेल, 18 पगड जातीतला हा माणूस गावकुसात पण गावकुसापेक्षा बेकार अवस्थेत जीवन जगणारा, तर ह्याला सगळं उद्ध्वस्त झाले औद्योगिकरणानं। त्याचे सगळे धंदे ओस पडले। पहिलं लवार लांगराचा फाळ तयार करीत होता, आता तो फाळ किर्लोस्कर तयार करायला लागला। म्हणजे ह्याचा धंदा गेला, ह्याच्या हाताला काम नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचं असं मागणी आहे की 5 एकर जमीन देण्याचं मंडल आयोगानं जी शिफारस केलेली आहे, तुम्ही त्याला 5 एकर जमीन दिली पाहिजे। उद्योगधंद्याला बिनव्याजी कर्ज तुम्ही दिलं पाहिजे। मंडल आयोगाचा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर उतरलायत, मात्र मंडल आयोगाला चॅलेंज करण्याचं काही वक्तव्य जे आहे ते काही समाजाच्या नेत्यांनी देखील या अगोदर केले होते, मात्र त्याकडे तुम्ही कसं पाहताय या वर्धापन दिनाच्या निमित्त? नाही, ते अज्ञानातून केलं त्यांनी। मी त्याला काही फार ते शहाणे आहेत असं म्हणणार नाही। ज्यांनी कुणी हे वक्तव्य केलं असेल मला माहीत नाही कुणी केलं ते, पण माझं असं म्हणणं आहे, आमचं असं म्हणणं आहे की आरक्षण हा आम्हाला मिळालेला प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे। आरक्षण ही भीक नाही, आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही। व्ही.पी. सिंगांनी जो मंडल आयोग लावला होता तो याच पद्धतीनं या ठिकाणी लावलेला होता। तो काही भीक मागायचा धंदा नाहीये, द्या म्हणून मागण्या। आम्ही कुठं मागितलं होतं? न मागता दिलं व्ही.पी. सिंगांनी। त्याला सामाजिक न्याय असं म्हणतात। सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, सांस्कृतिक मागासलेपण। उदाहरणार्थ, ज्या घरातली मुलगी किंवा मुलगा 5 वर्ष वय झाल्यानंतर शाळेत घालण्यासाठी त्याला प्रयत्न करायचा, 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर त्याला शाळेत जावं लागतं, अशी जात मंडल आयोगानं ओबीसीत घातली आहे। आता ओबीसीमध्ये बरेच प्रवर्ग आहेत ते आता येताना पाहायला मिळत आहेत, मात्र ज्या निवडणुकीमध्ये त्या दाखल्यांचा उपयोग करून निवडणूक लढवल्या, मात्र आता तेच रिजेक्ट होताना पाहायला मिळत आहेत। तुम्हाला काय वाटतं यावरून? समितीनं रिजेक्ट केल्यावरून काय वाटतं? हे सरकारला अधिकार याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा नाही आहे असं मंत्री म्हणतायत, मुख्यमंत्री म्हणतायत, मात्र त्यांच्या त्या वक्तव्याकडं आणि हे प्रमाणपत्र जे रद्द होत आहेत याच्याकडं तुम्ही या दोन्ही गोष्टीकडे कसं पाहताय? नाही, बरोबर आहे ना। जर ती जी शोध घेणारी कमिटी आहे, पडताळणी जात पडताळणी कमिटी, तिच्या जर नियमामध्ये निकषामध्ये ते बसत नसेल तर ते रिजेक्ट करणारच आहे। तिथं काय नियम धाब्यावर कसा बसवता येईल? एकाला एक नियम आणि ह्याला एक नियम असं तर नाही लावता येत ना। त्याला ते करावंच लागेल। ते बरोबर केलं असेल त्यांनी। त्यांना पुढं चॅलेंज करायला कोर्ट आहे ना, त्यांनी कोर्टात जावं आणि कोर्टात न्याय मागावा। त्याच्यासाठी जात पडताळणीचं जे काम आहे ते त्यांनी केलेलं आहे, आणि ते जर चुकले असतील जात पडताळणी अधिकारी तर त्यांना शिक्षा करावी। पण ज्यांनी खोटं सर्टिफिकेट घेऊन निवडणुका लढवल्या आणि बाकीच्यांचा गरीब माणसाचा अधिकार मारला, त्यांना खरं म्हणजे जेलमध्ये पाठवलं पाहिजे सरकारनं। माझी मागणी आहे, तुमचा हे निवडणुकीमुळं पैशाचा अपव्यय झाला, यंत्रणेचा अपव्यय झाला, शासनाला राबावं लागलं आणि तुम्ही बोगस प्रमाणपत्र दिलं। तुमची हिंमत कशी होती बोगस प्रमाणपत्र देण्याची? त्यांनीच नाही, ह्याच्या आधी अनेक झालेले आहेत ना। ही काय पहिली गोष्ट थोडीच आहे। कितीतरी नगरसेवकांचे प्रमाणपत्र बीड शहरातलेच रद्द झालेले आहेत। ही काय आमदाराला सुद्धा सुटलेलं नाहीये, आमदाराच्या घरच्या बायकोचं सुद्धा प्रमाणपत्र बोगस आहे म्हणून सिद्ध झालेले। प्रमाणपत्र रिजेक्ट होत आहेत, मग याचा रोज जो आहे तो काही प्रवर्गातील नेत्यांचा सरकारवरती दिसताना पाहायला मिळतो। नाही, आता कसं आहे,
त्यांच्या प्रमाणे ते बोलत आहेत. सरकारचा ह्याच्यामध्ये रोल काय आहे? रोल त्या सरकारचा ह्याच्यात काहीच नाही. आता बाण सुटलेला आहे हातातून सुटलेला बाण कुणाच्या कोर्टात गेलाय? तो अधिकाऱ्याच्या कोर्टात गेलाय. जात पडताळणी समितीच्या ताब्यात गेलेला आहे. जात पडताळणी समिती म्हणजे एक प्रकारचं कोर्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, न्यायालय आहे ते. न्यायालयाच्या अधीन आहे ते. त्यामुळे त्यांना तर काय खोटं करता येणार नाही ना. अनेक ग्रामपंचायतच्या ह्याच्या आधी मी म्हणलं तसं रद्द झालेले सदस्य खोटं प्रमाणपत्र जोडलं म्हणून. ओके, धन्यवाद ताई. ह्या होत्या सुशीलाताई मोराळे आणि या मंडल आयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. काल जे प्रमाणपत्र रद्द होत आहेत यावरून महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं आणि सुशीलाताई मोराळेंच्या या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, बीड.